बेहतरीन गेंद हवा में गेंद और ये कैच हो सकती थी मगर काके के ऊपर से खेल दिया सागर ने। इसी के साथ लगती हुई है पहली बाउंड्री यहां पर। इस बार फुल टॉस गेंद आसान से कैच यहां पर क्रीच और यहां पर कैच आउट होते हुए सागर। अगर इस बार बेहतरीन कनेक्ट की गेंद सीधे मैक्सिमम 6 रनों के लिए गोरिल्ला। इस बार बेहतरीन लपेटकर खेलते हैं अर्जुन घाटे ने गेंद यहां पर मैक्सिमम 6 रनों के लिए गोरिल्ला। इस बार हवा में गेंद और विकेट का पतन। बड़ी मछली यहां पर जाल में फंसा दे करल बेडवाल के रूप में गोरिल्ला। इस बार पटकी भी गेंद फील्डर मौजूद और बेहतरीन कैच और विकेट का पतन होता हुआ इसी के साथ गोरिल्ला। फिर से अब इस बार बल्ले का किनारा और कीपर का सहारा और विकेट का पतन गोरिल्ला बीच मैदान में। और इसी के साथ विकेट का पतन होता हुआ अच्छी गेंदबाजी डीजे। इस बार क्लब हेडकर खेलते फील्डर उसके नीचे मौजूद क्रिश मगर ये क्रिश से भी काफी दूर पहिली ही गेंद पर मॅक्सिमम शुभम यावेळेला आडव्या बॅटले खेचलाय उडवलाय विशाल सुसर मैदानाच्या आतमध्ये सुसाट सुटलाय। हा षटकार पाहायला मिळतोय। यावेळेलाही उडवलाय विशाल सुसर सुसाट सुटलाय हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये। आणखी एक वेळ बॉल हवेत आणि गणेश बॉलच्या खाली नाही करणार चुकी आणि गणेश यावेळेला चांगला झेल पकडतायत विशाल सुसरचा खेळ। बॉल हवेत आहे यावेळेला प्रसाद बॉलच्या खाली नाही करणार चुकी। दुसऱ्या बाजूला मनोज गायकवाडचा खेळ लागोपाठ समाप्त केला गेलाय। धक्का क्रमांक लागतो आहे या मॅच मध्ये लागोपाठ। हा सामना जर पाहिला तर समोर टाकलेला बॉल तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आहे परंतु धावा वाचवल्या काही सुद्धा बघण्यासारखं आहे। हाताला इजा झाली असावी फिल्डिंग करत रनआउटचा चान्स नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली गेली आहे आणि विकेट गोरिल्ला। आता मात्र जागा परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्लीन बोल्ड साफ बोल्ड झालेत 76। यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु मात्र फटका इथे फसलाय। शेवटच्या बॉलवरती विकेट आणि ऑल आउट असणार आहे छावा 11 संघ। शेवटच्या बॉलवरती पहिल्या डावात बनवल्यात टीम छावा 11 संघाने 76 धावा।
इस बार बेहतरीन कनेक्ट किया पर प्रसाद फटाट ऑन फायर गेंद मैक्सिमम सीधा 6 रनों के लिए गोरिल्ला बल्लेबाज चलता हुआ ये फुल टॉस के सही नसीहत फिर से यहाँ पर 6 रन लगाने में कामयाब प्रसाद फटाट गोरिल्ला फिर से यहाँ पर गेंद सीधी तारामंडल में और इसी के साथ ओवर की समाप्ति 1 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जहां पहुंची है पहिलाच बॉल समोर टाकला होता तेवढ्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये गॅप भेटला जाईल आणि प्रसाद फदाडच्या बॅट मधून मैदानाला आग लावणारा दोन्ही फिल्डरच्या मधोमध आहे तो चौकार. यावेळेला लोअर फुल टॉस होता ओव्हर दी कव्हरच्या डोक्यावरून बॉल डीप कव्हरला फरार केलाय गणेश गायकवाडच्या बॅट मधून या शेवटच्या यावेळेला आडव्या बॅटने खेचलाय ऑन साइडला फेकून दिलाय प्रसाद फदाड ऑन फायर आहे तो आखोडप्याचा बॉल पुल केलाय सक्सेसफुल केलाय आणि बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला स्ट्रायकिंगला यावेळेला ही खेचलाय हो 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 यावेळेला 3 बॉल 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रसाद फदाडच्या बॅट मधून आक्रमण आलाय षटकार. यावेळेला बॉल हवेत आहे विकेट येऊ शकते कॅच पकडला गेलाय परंतु मात्र प्रसादचा खेळ मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग पाहायला मिळते प्रसाद फदाडची जरूर अर्धशतक इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये विशाल बर्डे पाहायला मिळतील. आता विशाल बर्डे आल्यात इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये. खरं तर प्रसाद फदाड खुशबू बनकर गुलो से उडा करते हे कट केला आहे गॅप बेतला जाईल आणि आता मात्र विशाल बर्डे इम्पॅक्टफुल बॅटिंग करत असताना हा चौकार पाहायला मिळतोय. इस बार विकेट का पता न होता हुआ विकेट गोरिल्ला हो 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 समोर खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल डोक्यावरून उसळी खात जातोय. जास प्रीमियर लीग सीझन 2 पर्व 2 चा विजयी संघ ठरतोय राजेश छत्रपती बुलढाणा संघ. प्रसाद फदाडच्या नेतृत्वात खेळत असताना संघ मालक सतीश गव्हाणे आणि या स्पर्धेचा विजयी संघ ठरला आहे टीम राजेश छत्रपती बुलढाणा संघ.